हो ना साहेब, काय काय मुलं तर दगावलेत, पण त्यांच्या आई वडिलांनी काय करायचं तुम्ही सांगा. मला तर माझ्या घरातल्या पोरांच्या काळजीनं कसं तरीच व्हायला लागलंय. मला काहीच सुचत नाही याचं. ते गोळेवाला आहे ना, त्याच्यामुळे झालंय सगळं. त्याला धरा, त्याला अद्दल काढवा. यावे पोरांना झोपायला बिचारे टाका लवकर, चला या. काहीच कळेना काय झालंय. दादा काय प्लीज प्लीज गप्प बस प्लीज. सावर स्वतःला शांत हो प्लीज 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 गप्प. झोपा झोपा. सुद्या कसं नाही आला अजून? हाय आला बघ. वगैरे बाग बरं. पोरांची अवस्था फारच खराब आहे सुद्धा. बघा ना साहेब, बाई उलटा काय होत आहे, ताप काय चढलाय, काही आराम नाही हो माझ्या लेकरांना. बाई त्या हॉस्पिटलात तर किती पोरं आजारी आहे. 3-4 पोरं तर दगावली मी. रीती बरं वाटेल, बरं वाटेल. ताप वाढतोय का? हो ना साहेब, सलाईन लावून झाल्या, इंजेक्शन देऊन झाली, ताप काही कमी आहे ना. मी काय म्हणतो, तालुक्याला हलवूयात त्याला, त्यानेच गुण येईल. नाही आपण पुण्याला हलवू त्याला. चला साहेब, पुण्याला लय वेळ जाईल साहेब. त्यापेक्षा तालुक्याला नेऊ, तिथल्या डॉक्टरला दाखवू ना आधी. आपण यांना कशाला घेऊन जायचं, उगाच हेळसांड करायची यांची. आपण त्यांनाच इकडे घेऊन चल. मी काय म्हणतो, तेच बरं पडेल. काय हो, पोरांची ना आता उगाच आबळ नको व्हायला. चल चल. ऐक ना सुद्या, आलं बरं का? सुद्या ऐक ना सुद्या. ऐका आता तुम्ही अजून येतच. एक मिनिट. रक्त कसलं आहे? अहो मुसळ आहे साहेब, ते त्याला कुठून रगत लागणार आहे? रक्त कसलं आहे? दाले रक्त कसं लागलं का? ते मगाशी काम करताना लागलं. काय काय झालं? मगाशी काम करत होतो ना आम्ही, तिथं लागलं म्हणून ते मुसळ तिकडे ठेवले. समय सूचकता. हे मुसळ बाजूला ठेवायची. अरे जा ना बाबा, जा डॉक्टरला घेऊन ये लवकर. जा, बोलत काय बसला तू इथं? हो साहेब, चला. जा जा लवकर. हे बघ, लवकर चाल, लवकर ये बर का. आहे का पुण्यात आहे, चल बाई आत. आई, किती चेहरे सुकलेत पोरांचे, डोळे बी खोल गेलेत. हो, त्यांची अवस्था बघवायला झाली. हो, मी काय म्हणते ऐका ना, ते जामकर साहेब काय म्हणत होते का, पोरांना घेऊन जाऊ पुण्याच्या हॉस्पिटलात. हा घेऊन जाऊ ना मग. हा म्हणजे बघा काय होईल का, तालुक्याचा डॉक्टर इथे येईल आणि परत म्हणलं तेव्हा का माझ्या हातात काय नाही, तर मग काय करायचं. ऐका ना, घेऊन जाऊ ना त्यांना. हा ते आता हे दोघं गेलेत ना तालुक्याला डॉक्टरला बघायला, तर बघूयात त्याचं काय मत आहे ते. नाही तर मग सरळ ते म्हणतात तसं पुण्यालाच हलवूयात, साहेब म्हणतात तसं.
इकडे पोरं आजारी आहेत तर एवढं टेन्शन घेतलं या घरातल्यांनी. तिकडं त्यांचा तो खोटा गोपाळ मरून पडलाय हे कळलं तर काय करतील ही लोक. ए तुमची तोंड अशी सुटकी काय झाली? काय झालं एवढं? काय नाही आप्पा, ते पोरांना बरं वाटत नाही ना, त्याच्यामुळे मन घाबरतंय माझं. ए घाबरायचं काय कारण नाही. माझी लेकरं व्यवस्थित होणार म्हणजे होणार. आणि तुम्ही दोघी भलते सलते मनात विचार आणायचे नाही, सांगून ठेवतो. आणि काय ग घरात एवढं समजा रामायण घडलं, तुझा नवरा आहे कुठं? तिथं बी नव्हता, इथं बी नाही. ते झोपलेत. झोपलेत? झोपलाय? काय बरं वाटत नाही का ग त्याला? नाही माहिती आत्या, ते बाहेर ना आले, झोपले. मी त्यांना मग उठवायला नाही गेले, त्रास होत असेल. ताप बीप तर आला नाही ना त्याला? थांबा मी बघूनच येते. अगं फुलं काकी, अगं दादाला आत्ताच गोळ्या दिल्यात, त्याला करू दे ना आराम थोडा वेळ. कशाला उगाच त्रास? हं? अगं त्याला उठवत नाही, फक्त त्याचं अंग तापलंय का नाही ते बघून येते मी. अगं थांब जरा बाई. फुलं काकी. मी बी येतो. थांब. आप्पा, गोपाळ, हे गोपाळ, गोपाळ, गोपाळ. अहो बघा की कुठं झालाय. ए गोपाळ, एवढा काय गाढ झोपलाय हो? होय की. दुपारी कधी बी झोपत नाही. काय ताप बीप? ताप तर नाही आला ना? कुठलं काय फार गारठण पडलाय एकदम. एवढा कस काय झाला असे? हं? गोपाळ उठ के गोपाळ. अरे उठ बाळा. गोपाळ, अरे उठ के. ए अरे उठ के पोरा, उठ. आप्पा, ते काय झालं, मगाशी आम्ही मिरच्या कुटत होतो ना, तेव्हाच गोपाळ दादा आला. तेव्हा तो म्हणत होता माझं लय डोकं दुखतंय. मग आम्ही म्हणालो गोळी घे आणि झोप. त्यामुळे तो गाढ झोपलाय. बहुतेक अशक्तपणा आलाय त्याला. त्याच्या काही खाण्यात तर आलं नसेल ना? हं? थांबा मी विचारते त्याला काही पाहिजे का नाही खायला. गोपाळ, गोपाळ उठ के गोपाळ. गोपाळ, अरे उठ बाळा. काय झालं गोपाळ? उठ की. बरं वाटत ना का? हो बघा की उठणं झालंय. डॉक्टर उठा की. हा डॉक्टर? डॉक्टरांकडे न्यायचंय ना गोपाळ दादाला. गोपाळ दादा उठ बरं, डॉक्टरांकडे जायचं आपल्याला. उठ उठ उठ. उठ की गोपाळ. ए गोपाळ, अरे उठ की. एवढ्या कुठे झोपतात होय? आप्पा राहू दे की, आत्ता कुठं गाढ झोप लागली. थोडा आराम करू द्या, उठतील की सावकाश. सावकाश उठाला असं मेल्यासारखं झोपतोय होय कुणी? हा ते काय नाही. उठव चे घे त्याला. आपण त्याला उठूया. उठव बरं चल. गोपाळ, उठव चल. गोपाळ, घे मानवरती घे. ए गोपाळ. ए गोपाळ. अरे देवा,